तुमचे भदंत आपल्या धर्माचे धर्मगुरु भदंत शांतिरत्नजी तेरा मुंबई व तसेच औरंगाबाद येथून पूज्य भदंत बुद्धपुत्र या अपना त्रिरत्न बुद्धपुत्रांचे या ठिकाणी आगमन झाले आहे। मी त्यांचं प्रथमतः या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो। तसेच या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सर्व आंबेडकर चळवळीचे सर्व भीम पटनागळे साहेब त्यांचे या ठिकाणी त्यांचा हा वाढदिवस या ठिकाणी आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत। तत्पूर्वी मी आपणा सर्व सगळे त्यानंतर आमचे मित्र आमचे सुपुत्र आदरणीय जय भाऊ गौरव भाऊ आणि कोणाचं नाव मम्मी त्यांच्या बरोबर काम करणारे सहयोगी सर्व दोन्ही मुली इथे आलेल्या आहेत। खूप सुंदर त्यांचे चेहरे पडद्यावरती दिसत आहेत आणि जवळजवळ महाराष्ट्रात सगळीकडे हे कटआउट पोस्टर लागले। आमच्या सगळ्या सहकार्यांनी औरंगाबाद मध्ये लागले, बीड मध्ये लागले, लातूरला लागले, म्हणजे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये अकोल्याला, बुलढाण्याला, अमरावतीला जिल्ह्याच्या प्रमुख जागेवरती हेडक्वार्टर्स मध्ये सगळीकडे त्याचं प्रमोशन चांगल्या प्रकारे आमच्या सहकारी मित्रांनी केलेलं आहे।
याच्यामध्ये त्यांनी काम केलं. ते फिरोजबाईचं आमचं फॅमिलीचे मित्र असल्यासारखे त्यांनी या गाण्याला आणि सर्वच बाबतीमध्ये त्यांनी खूप मोठं सहकार्य केलेलं होतं. ते आम्ही कधी म्हणजे आमच्या घरी आल्यानंतर ते जेवल्याशिवाय जाऊ शकत नाही. म्हणजे इतकं आमचं फॅमिली रिलेशन. नवीनबाईंना नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, फार मोठे आपल्या मराठी याच्याचे मोठे कलाकार आहेत आणि फार मोठे डायरेक्टर देखील आहेत. तेव्हा ह्या गाण्याला फिरोजबाईने डायरेक्शन केलेलं आहे आणि फार सुंदर चांगल्या प्रकारचं ज्योती आणि काय हर्षा पुढे कुठे लोकली हर्षा तर खूप सुंदर तुम्ही तुमचं प्रदर्शन या गाण्यामध्ये केलेलं आहे. तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमच्याबरोबर ज्या मुली कॉलेजच्या मुली म्हणजे शाळेच्या जे घातलेल्या आहेत त्या मुली दुसऱ्या त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं त्या गाण्याच्या पाठीमागे योगदान दिलेलं आहे. कॅमेरामन जे ह्याच्या पाठीमागे जे कलाकार आहेत ज्यांचं सहकार्य आहे आणि आणि पुन्हा तुला शुभेच्छा देतो की भीम कायद्यामध्ये ही चळवळ लोकांपर्यंत पोहोचव अशा तऱ्हेची मी तुझ्याकडून अपेक्षा करतो. आमचे आदरणीय मंत्रीजी ज्योती आहे ना पुढे बोलाव. या ठिकाणी उपस्थित सर्व कलाकार फिरोजबाई, ज्योती, हर्षा, मिली, याकरबाई, राजूबाई, सोनू, आमचे डावरे साहेब, आमचे पहिचान कोण त्यांना मी आज ओळखलंच नाही कारण काय एवढे गोरे झाले एकदम फेअर झाले त्यामुळे मला मी ओळखलं नाही त्याबद्दल सॉरी. पण खरंच सुंदर दिसतंय, छान काम करा अशी मी तुम्हाला विनंती करते. कपिलबाई, राजूबाई त्याची आणि तिची आई काय जिजाबाई डान्सर ऍक्टर विलन ह्याच्या जे मोत्यामधून त्या अश्वामधून भीमना मोजरे असं बाबासाहेबांचं नाव उज्ज्वल करण्यासाठी मी जयेशला प्रोत्साहन देते. आणि आज पंढरपूर साहेबांचा वाढदिवस आहे, त्यांना शतयुष्य लाभो अशी भगवंताचरणी प्रार्थना करते. तुम जियो हजार जय हिंद जय भीम. सबका नाम किसी का नाम नहीं लेता. हैप्पी बर्थडे पापा. सर नवीन प्रभाकर जेव्हा इथे आहे आणि कलाकारांची सगळी रांग इथे आहे आणि सर्वप्रथम मी पंडाळे सर आणि मम्मी तुम्ही खूप प्राऊड पेरेंट आहात. ह्याच्या सर मी जवळजवळ 10-12 वर्षांपूर्वी भेटलेलो आणि इतका चांगला बडा स्क्रीन प्रेझेन्स यार क्या बात. आणि आज बर्थडे बॉय साठी मी कलाकारों की ओर से जो सौगात होती है शब्दों की, मैं आपके जोरदार तालियों के साथ मैं सौगात देना चाहूंगा कि मुरादे हो पूरी सजे हर तमन्ना. वाह बोलो. जो वाह नहीं बोलेगा उनको बुरे बुरे सपने आएंगे. कि मुरादे हो पूरी सजे हर तमन्ना, मोहब्बत के दुनिया के आप सरताज बनना. हो सितारों से ऊंचा रुतबा तुम्हारा, तुम्हारे उजालों से सजे घर हमारा. खुदा दिल जलों की नजर से बचाए और आप राम पंडाल सर आपको हम सभी की उम्र लग जाए. वेरी वेरी हैप्पी बर्थडे एंड हैप्पीनेस टू यू, हैप्पीनेस टू होम. मंडाळ सरांचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही महाराष्ट्रीयन पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधले आम्ही कार्यकर्ते अशामुळे जुळलो. एक प्रसंग तुम्हाला सांगतो फक्त. 6,500 एकर आमच्या गरीब लोकांनी अकोला जिल्ह्यामध्ये शेती काढलेली आहे आणि
त्या तहसीलदार कलेक्टरांनी निवेदन प्लस नोटीस पाठवले पूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा आम्ही सोमवारी हे सगळं येऊन आलो. शेती फुलं पात्यावरती आली होती, पराठ्या वगैरे. तर आणि काय झालं, तहसीलदार कलेक्टर सगळे गाड्या घेऊन पोलीसच्या गाड्या आल्या. 6,500 एकर ते मोडणार होते आणि त्याच्यावरती 100 विटा टाकणार होते. साहेबांना आम्ही फोन केला की सर हे सगळी यंत्रणा सोमवारी येणार आहे. सोमवारी साहेबांनी कलेक्टर अकोला कलेक्टरांकडे हे मेसेज पाठवला आणि सगळं बंद झालं. सगळ्यांनी पिकं काढले आणि आता नवीन पेरायला सुरुवात झाली. सर तुमचे खूप खूप धन्यवाद. आज 6,500 एकर आमचे जे गरीब लोक आहेत ते खूप खुश आहेत.